हॅलो फ्रेंड्स, मी शुभांगी साठे. माझ्या एका क्यूटच्या फ्रेंडने मला सजेस्ट केलं की तू तुझ्या व्हिडिओवर सॉन्ग नको टाकूस, त्यांना तू तुझ्या वॉईसमध्ये रेसिपी सांगता सांगता एडिट कर. सो मी आज ते ट्राय करत आहे. तर प्लीज मला सपोर्ट करा आणि डोंट फनी कमेंट्स प्लीज. तर आज मी शेवची भाजी करत आहे. त्याच्यासाठी मी एक कढई घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि त्याच्यामध्ये जिरी मोहरी आपण फोडणीसाठी टाकलेले. त्यानंतर मी कांदा, टमॅटो, हिरवी मिरची भाज्या कापून त्यात ठेवल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण तर स्टार्टिंगला मिरची टाकू, म्हणजे मिरचीला जर असा तडका लागेल. आणि त्यानंतर आपण त्यात कांदा घातलेला आहे. कांदा आपण गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे, तोपर्यंत आपण भात लावूया. तर त्यासाठी जेवढा मला आवश्यक तांदूळ आहे तेवढा मी घेते. त्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. एकदा दोनदा बेसिनच्या पाण्याने धुतल्यानंतर त्याला एकदा प्यायच्या पाण्याने पण धुवायचं, आपल्यासाठी चांगलं असतं. सो त्यानंतर थोडं धुता असं एकदा कांदा पण बघून घ्यायचा, म्हणजे आपला कांदा जळाला नाही पाहिजे. आणि त्यानंतर आपण मस्त भाताला कुकर लावून द्यायचा, त्याला 3 शिट्ट्या करायच्या, म्हणजे आपला भात एकदम परफेक्ट रेडी होतो. त्यानंतर त्याच्यामध्येच थोडासा टमॅटो घालायचा आणि तो टमॅटो थोडासा त्याला हळद मीठ घालून मस्त फ्राय करायचा. मध्ये मध्ये हात धुवत जाऊ, नाही तर आपल्या भाजी खराब होऊ शकते. त्यानंतर मग आपले आवडतीचे मसाले घालायचे. कांदा लसूण मसाला इट्स माय फेवरेट. आणि त्यानंतर हळद काय असेल ते तुमचे मसाले थोडे घालून आपण मस्त भाजीला मस्त असा मसालेला तडका द्यायचा. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि त्या पाण्याला बॉईल करायचं. म्हणजे कसं बॉईल केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी कमी झाल्यानंतर जर आपण शेव घातली की तो कन्सिस्टन्सी त्याची जी असते ना ती एकदम परफेक्ट होऊन जाते. सो त्याशिवाय म्हणजे माझी तरी अशी रेसिपी आहे. सो ते तसं करायचं. त्यानंतर त्यात शेव घालायची. शेव घातल्यानंतर त्याला जर असं झाकण ठेवून मस्त होऊ द्यायचं. त्यानंतर अशानंतर आपली भाजी तयार होते. मस्त भात घ्यायचा, त्याच्यात भाजी टाकायची आणि एक बाईट खाऊन बघायचा. खूपच छान अमेझिंग अशी आपली भाजी झालेली. थँक्यू अँड बाय बाय.